नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यशवंतराव चव्हाण ओपन युनिव्हर्सिटीचे मे-जून 2025मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झालेला आहे. आणि मे-जून 2025मध्ये झालेल्या शिक्षणक्रमाच्या अंतिम सत्र परीक्षेचा निकाल विद्यापीठाच्या स्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. प्रसिद्ध करण्यात आलेल्या निकालाच्या बाबत विद्यार्थ्यांनी दिलेल्या परीक्षेसंबंधित अभ्यासक्रमाचे प्राप्त गुण पडताळणी करायची असल्यास विद्यापीठाच्या धोरणात्मक निर्णयाने सर्वोत्तर पत्रिकेच्या बाबत खालील सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. हे आपलं स्कॅन कॉपी व रिव्होल्यूशनसाठी जे परिपत्रक आलेलं आहे, विद्यार्थ्यांना रिचेकिंग, फोटोकॉपी. जर विद्यार्थ्यांना वाटत असले की आपल्या एखाद्या विषयामध्ये मार्क कमी भेटलेले आहेत परंतु ते वाढू शकतात, किंवा एखाद्या विषयामध्ये 1-2 मार्कांनी विद्यार्थी फेल झाला असेल तर ते मार्क्स आपल्याला वाढवता येतात. जर एखाद्या विद्यार्थ्याला मनापासून वाटत असेल की आपले मार्क्स वाढू शकतात तर आपण रिव्होल्यूशनसाठी अप्लाय करू शकता. आता रिव्होल्यूशनचे परिपत्रक आलेलं आहे, तर आपण ते कसं करायचं ते या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. स्कॅन कॉपी, फोटोकॉपी आपल्या ईमेलवरती ID वर अचूक लिहावा. आपण दिलेल्या चुकीच्या ईमेलमुळे स्कॅन कॉपी, फोटोकॉपी आपणास प्राप्त न झाल्यास त्यास विद्यापीठ जबाबदार राहणार नाही. मित्रांनो, आपल्याला स्कॅन कॉपी म्हणजेच काय आणि रिव्होल्यूशन म्हणजे काय हे आपण समजून घेऊया. स्कॅन कॉपी म्हणजे काय, तुम्ही ईमेल आयडीवरती जी स्कॅन कॉपी तुमची पाठवली जाते, स्कॅन कॉपी म्हणजे तुमचा पूर्ण पेपर पाठवला जातो जे की एक्झामिनियरने चेक केलेला असतो. तर एक्झामिनियरनी कोणत्या क्वेश्चनला किती मार्क्स दिलात हे सर्व त्या तुम्हाला आन्सर शीटवर बघायला भेटेल. तर त्यामुळे 300 रुपये फीस आहे. आणि रिव्होल्यूशनमध्ये तुमचा पूर्ण पेपर चेक केला जातो आणि त्याचा 1 महिन्यानंतर निकाल जाहीर केला जातो. त्यासाठी तुम्हाला टोटल 500 रुपये खर्च आहे. तर एखाद्या विद्यार्थ्याला मनापासून वाटत असेल की आपले मार्क्स वाढू शकतात तरच त्यांनी स्कॅन कॉपी व रिव्होल्यूशनसाठी अप्लाय करू शकता. जर तुम्हाला वाटत असेल की मार्क्स वाढू शकत नाहीत तर त्याचे डिसेंबरमध्ये एक्झाम होते. जे विद्यार्थ्यांनी AT-KT किंवा फेल झाले आहेत त्यांची, तेव्हा तुम्ही 200-300 रुपये काय त्याची फीस असेल ती सब्जेक्टनुसार भरून तुम्ही परीक्षा देऊ शकता. तर आपण आता रिव्होल्यूशनसाठी अप्लाय कसं करायचं ते बघणार आहोत. रिव्होल्यूशनसाठी अप्लाय करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला या लिंकवरती यायचं आहे, YCMURSRVY. या लिंकवरती आल्यानंतर तुम्हाला इथं अप्लाय फॉर कॉपी आन्सर ऑफ स्क्रिप्ट रिव्होल्यूशन स्टार्ट फ्रॉम द 9/7/2025 आणि लास्ट डेट आहे 21/7/2025. रिव्होल्यूशनसाठी लास्ट डेट आहे 22/7/2025. तर सर्वप्रथम तुम्हाला इथं इव्हेंट सिलेक्ट करायचा आहे, मे 2025 सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथं प्रोग्राम सिलेक्ट करायचा आहे. तुमचं प्रोग्राम असतात. आता आपण BCom 3rd इयरचं चेक करणार आहोत, म्हणजे आपल्याला G02 काढावं लागेल. हे G01 हे BComसाठी आहे. G02वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथे आपला सीट नंबर मेन्शन करायचा आहे. मी कॉपी केलेली आहे त्यामुळे पेस्ट केला आहे सीट नंबर. त्यानंतर आपल्याला इथं फर्स्ट कॉपी ऑफ आन्सर स्क्रिप्ट यावरती क्लिक करायचं आहे. रिव्होल्यूशनसाठी अर्ज करायचा नाही, कारण की रिव्होल्यूशन्स फोटोकॉपी आल्याशिवाय तुम्ही करू शकत नाही. त्यामुळे तुम्हाला सर्वप्रथम फोटोकॉपीला अप्लाय करायचं आहे. फोटोकॉपी आल्यानंतर 4 ते 5 दिवसानंतर तुम्हाला रिव्होल्यूशनसाठी अप्लाय करायचं आहे. तर इथं सर्च करायचं आहे आपल्याला. त्यानंतर सर्च केल्यानंतर इथं आपल्याला विषय पाहायला मिळतील. इथे तुमचं नाव येईल आणि इथे तुमचा सीट नंबर येईल. तुम्हाला इथं तुमचा जो नंबर व्हॉट्सअपला आहे तो नंबर इथं मेन्शन करायचा आहे चालू, आणि ईमेल ID तुम्हाला अचूक द्यायची. ईमेल ID जर चुकली तर तुमची फोटोकॉपी मिळणार नाही, आणि फोटोकॉपी पण मिळणार नाही, आणि तुमचे पैसे पण बिनाकारण वायाला जातील. पैसे बिनाकारण वायाला गेले की विद्यापीठाकडून ते पैसे रिफंड केले जात नाहीत. त्यामुळे आपल्याला परिपत्रकमध्ये देखील सांगितलं आहे की ईमेल ID अचूक लिहावा म्हणून. त्यामुळे ईमेल ID अचूक लिहायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथं विषय सिलेक्ट करायचे आहेत. आता तुम्हाला 6 सब्जेक्ट असतात BCom 3rd इयरमध्ये. तर हे सब्जेक्ट सिलेक्ट करायचे. कॉपी ऑफ आन्सर स्क्रिप्ट यावरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला इथं 2-3 दिसतात. एक दिसते व्हेरिफिकेशन ऑफ मार्क्स, दुसरं दिसतं कॉपी ऑफ आन्सर स्क्रिप्ट, नंतर रिव्होल्यूशन. तुम्हाला फर्स्ट कॉपी ऑफ आन्सर स्क्रिप्ट यावरती क्लिक करायचं आहे. एका सब्जेक्टसाठी 300 रुपये फीस आहे. आता तुम्ही 2 सब्जेक्ट केले तर इथं 600 रुपये फीस येणार. इथं 600 रुपये, आणि नंतर तुम्हाला रिव्होल्यूशन करताना टोटल 500 रुपये फीस आहे. 500 रुपये आल्यानंतर तुमचा पूर्ण पेपर चेक केला जातो, आणि जर मार्क वाढत असतील तर मार्क नव्याने रिझल्ट तयार केला जातो. जर मार्क वाढत नसेल तर नो चेंज म्हणून तुम्हाला ईमेलवरती मेसेज येऊ शकतो.
तर नक्कीच आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून समजलं असेल की रिव्होल्यूशन कसं करायचं. हे फोटोकॉपीवरती हे क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला मेक द पेमेंट येतं, त्यावरती क्लिक करायचं आहे. सर्वप्रथम मेक द पेमेंटवरती क्लिक करण्याआधी तुम्हाला इथं तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी आठवणीने मेन्शन करायचा आहे, नाहीतर ते होणार नाही. फोन नंबर जे तुमचा व्हॉट्सअपला आहे तो आणि ईमेल आय डी देखील. तर हे सर्व केल्यानंतर मेक द पेमेंट करून तुम्ही अप्लाय करू शकता. तर बऱ्याच विद्यार्थ्यांना अशी देखील अडचण आहे की स्कॅन कॉपी जर ईमेलवर आली तर ते मार्क्स वाढतील का नाही ते मला कसं समजेल. तर मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपला टेलिग्राम नंबर आहे, त्यावरती तुम्ही मला देखील पाठवू शकता. मी त्याला सजेस्ट करेल की पर्सनली मेसेज करून करायचं की नाही रिव्होल्यूशनसाठी ॲप्लिकेशन. तर आपण ईमेल आय डीवरती माझ्या टेलिग्राम चॅनलवरती देखील पाठवू शकता. स्कॅन कॉपी पर्सनली आहे. आणि तुम्हाला दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला जर मनापासून वाटत असेल तरच अप्लाय करायचं आहे, कारण की 800 रुपये फीस आहे. विनाकारण पैसे व्हायला घालू नका. मी रिव्होल्यूशनची लिंक तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये देत आहे, माझ्या टेलिग्रामची आय डी देखील देत आहे. तर नक्कीच भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करा.